श्री स्वामी समर्थ. सगळ्या गृहिणींचं स्वामीच किचनमध्ये खूप मनापासून स्वागत. आज आपण इथे परफेक्ट असा फ्लफी आणि सॉफ्ट केक शिकणार आहोत. चला तर मग रेसिपी बघूया. मी इथे फ्रेश अर्धा कप इतकं दही घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 कप इतकी साखर टाकलेली आहे. ती आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे आणि त्याच कपाने पुन्हा मी अर्धा कप इतकं यामध्ये व्हेजिटेबल ऑइल टाकलेलं आहे. तुम्ही कुठलंही यूज करू शकता, फक्त त्याला स्मेल नको आहे. हे सगळ्यात मेन आहे की इथे आपल्याला छान मिक्स करायचं आहे. या प्रोसेसमुळे आपला केक खूप छान बनतो. इथे मी 1.5 कप इतका मैदा टाकलाय, 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा. जर तुमच्याकडे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही इनोचं छोटं जे पॅकेट येतं ना ते टाकू शकता. त्याने सुद्धा सेम रिझल्ट येणार आहे. फक्त इथे एक टिप म्हणून लक्षात ठेवा की तुम्हाला फार जुना सोडा किंवा बेकिंग पावडर वापरायची नाहीये, त्यामुळे केक अजिबातच फुगत नाही. हलक्या हाताने आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मी इथे 1 कप इतकं दूध घेतलंय, पण त्यामधूनही आपण थोडं थोडंसंच टाकत आहोत. इथे तुम्ही बघू शकता जे फ्लोईंग पॅटर्न आलाय ना ते आपल्याला हवंय. 1 कपमधून इतकं दूध उरलेलं आहे. मी इथे कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवली होती 5 ते 10 मिनिट लो फ्लेमवरती. इथे मी केक टीन ग्रीस करून घेतलेला आहे, बटर पेपर खाली ठेवलेला आहे. त्यानंतर हे सगळं बॅटर आपण इथे टाकून घेणार आहोत. इतका स्पेस आपल्याला इथे केकला फुगायला ठेवायचा आहे आणि जे उरलेलं बॅटर होतं ते मी छोट्या पातेल्यामध्ये दुसऱ्या कुकरमध्ये केक बेक होण्यासाठी लावला होता. तुम्ही इथे बघू शकता आफ्टर 45 मिनिट्स और 40 मिनिट्स इथे आपला केक रेडी झालेला आहे. मी इथे तुम्हाला दाखवते की आपली स्टिक एकदम क्लिअर निघालेली आहे. केक छान थंड झाल्यानंतर आपल्याला तो डिमोल्ड इथे करायचा आहे. तुम्ही बघू शकता छान ते बटर पेपर काढून घ्यायचा. आपला केकचा कलर किती सुंदर आलेला आहे आणि तुम्ही याची हाईट पण बघू शकता किती सुंदर असा फुगलेला आहे. तुम्ही आणखीन हायटेड केक टीन घेतलात ना तरी चालेल. माझा छोटा होता ॲक्च्युली आणि हा जो दुसरा केक जो मी पातेल्यामध्ये लावला होता कुकरमध्ये तो तुम्ही इथे बघू शकता. याचं बॅटर कमी होतं तरी सुद्धा हा खूप छान फ्लफी झालेला आहे इथे. आता आपण याला कट करूयात म्हणजे तुम्हाला इथे समजेल की नक्की हा कसा बेक झालाय आणि किती प्रमाणामध्ये तो फुगलाय. तुम्ही ते बघू शकता किती छान सॉफ्ट आणि फ्लफी झालाय. मी इथे तरी व्हॅनिला इसेन्स ॲड केलं नव्हतं. विदाऊट व्हॅनिला इसेन्स आपला हा केक आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने करून बघा आणि मेजरमेंट सेम ठेवा. खूप सुंदर न तुटणारा आणि परफेक्ट केक तुमचा सुद्धा तयार होईल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सगळ्या गृहिणींचं स्वामीच किचनमध्ये खूप मनापासून स्वागत. आज आपण इथे